षटक विनायक सोलकर. पहिलाच बॉल इथे मात्र फ्लाइंग करून गेला. घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहतोय स्वप्नील मोरावकर आणि त्याचबरोबर रुस्तम चव्हाण दोन्ही पंच देखील आहेत या मॅच साठी. तर सिंगल आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने तिथे फिल्डर देण्यात, तिथे यष्टीरक्षक आपण पाहतोय सचिनला. यावेळेचा बॉल बॅटची एज घोषित रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. टीम बॅटिंग करत असताना देखील आपण पाहतोय गावदेवी 11 हा संघ देखील बॅटिंग करतोय. तर अजय ठाकूर आपण व्यासपीठावर यायचं आहे. जिथे कुठे असाल अजय ठाकूर आपण व्यासपीठावर या प्लीज. तर अजय ठाकूर आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर नेक्स्ट मॅच आपल्यासमोर असेल निकेश मूर्ती आणि सुमित 11 या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे. ऑन साइडला फिल्डर आहे. इथे मात्र एक चांगली कॅच. तिथे अमित होता, त्याच्या हातामध्ये एक सुरेख झेल आणि बॅट्समन क्रमांक पहिला ज्या विकेटची खऱ्या अर्थाने राजन देबा या टीमला गरज होती तो सचिन शर्मा इथून मात्र परततोय तंबूच्या आश्रयाला. यावेळेचा बॉल बॅटची एज. तर अल्पेश कोळी हा ठरलाय मॅचचा हिरो. लाजवाब प्रदर्शन अल्पेश कोळीने आपल्या टीमसाठी केलं. तर मी विनंती करेन की तर भोलानाथ कोळी साहेबांच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. शेवटचा बॉल. धावा झाल्या धावफलकावर 3. 1 गडी बाद. तर मॅन ऑफ द मॅच जत्रा चषक 2022 आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आपण पाहतोय निकेश मूर्ती क्रिकेट क्लब आणि या स्पर्धेचे सर्वस्व ज्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन झालं ते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय भालचंद्र दिनकर कोळी साहेब. आणि त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्त देखील आपण पाहिलं क्रिस्टल आर्ट्सच्या या ट्रॉफ्या देखील आहेत ज्या पूर्णपणे काचेने देखील बनवण्यात आल्या. आणि तदनंतर जे प्रथम पारितोषिक देखील आपण पाहिलं त्या प्रथम पारितोषिकाचं वजन देखील आपण पाहिलं असेल तर 7 किलोची 8 किलोची माफ करा ती ट्रॉफी आहे. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक त्या ट्रॉफीचं वजन आहे ते मात्र 6 किलो. तर काहीतरी वेगळं देण्याचं कार्य देखील केलं या निकेश मूर्ती क्रिकेट क्लबच्या दरम्यान. सातत्याने जत्रेच्या निमित्ताने आणि जत्रेचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आणि
या स्पर्धेनिमित्ताने एक वेगळा टॉस देखील आपण पाहतोय. निकेश मूर्ती त्या टॉसवर देखील लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर जत्रा चषक हे वेगळं पण आहे या आयोजकांचं, कारण की प्रत्येक खेळाडूला एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य केलं जाते. यावेळेचा बॉल टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे. विनायक सोलकर या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ही ताकद आहे या गोलंदाजाची, व्हेरिएशन आणि त्याचबरोबर चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केला जातो. तर बऱ्याचशा स्पर्धा या विनायक सोलकरनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवल्यात. परंतु या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी कृष्णा सर आपल्याला पाहायला मिळाली. एक गडी त्याने बाद केला आणि 3 धावा आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्यात. तर टीमची धावसंख्या झाली दौफलकापर गावदेवी 11 या टीमची, एक गडी बाद 3 धावा. तर गोलंदाज आलाय संचित वाघे. तर यंदाच्या हंगामामध्ये अर्धशतक देखील याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल असा हा खेळाडू आहे संचित वाघे. पिटूचं दुसरं षटक स्ट्रायकिंग एंडला विकास. यावेळेचा बॉल ऑन साईडला, परंतु तिथे फिल्डर आहे आणि इथून मात्र एक सिंगल कंप्लीट झाले. टच अँड गो आपल्याला पाहायला मिळाला. बॅटला चेंडू लागल्यानंतर वेगाने रन घेण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल इथून कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1ने वाढली, धावा लागल्या दौफलकावर आतापर्यंत 4 धावा. यावेळचा बॉल डान्सिंग द डाऊन ऑन साइडला, आउट ऑफ द पार्क. बॅट्समन तुषारच्या बॅटमधनं हा लाजबाब स्ट्रोक, 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. यावेळचा बॉल डॉट बॉल येते. कमबॅक केले गोलंदाज संचितने. षटकार आल्यानंतर टप्पा बदलवला, लाईन बदलवली. हा डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागली 10 धावा, तर 11 धावा, माफ करा 11 रन्स. यावेळचा बॉल ऑन साइडला, मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड, लाजबाब स्ट्रोक. तुषारच्या बॅटमधनं आणखीन एक अफलातून फटका, 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. तर चला टीम मीटिंग कमी करा प्लीज राजन देबा. तर टीम मीटिंग आपण कमी करायची आहे प्लीज.
विनायक सोलकरचा पहिलाच बॉल इथून लॉफ्ट केलाय, परंतु डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 19. धावफलकावर देखील लागले. एक गडी बाद. चांगली सुरुवात इथून केली जाते. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी 11 या टीमच्या दरम्यान. यावेळचा बॉल फटका चांगला आहे, परंतु टायमिंग इथून फसलाय. रोहन येतोय आणि या 2 धाबा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. या कॅचेस तुम्हाला बनवाव्या लागतील. या कॅचेस तुम्हाला पकडणं खूप इम्पॉर्टंट आहे. टीमची धावसंख्या इथून मात्र 2 ने वाढले. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 21 धाबा, 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. टीम बॅटिंग करत असताना गावदेवी 11. तर चला प्लीज, प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग नकोय. राजन देवा टीम, आपण याची नोंद घ्या. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग करू नका. यावेळचा बॉल फटका चांगला आहे. तिथे फिल्डर आहे. बॅट्समन क्रमांक 2 विकासला इथून मात्र परतावं लागेल स्वस्तात. आणखीन एक विकेटची झाली बदन. आणखीन एक हादरा टीम गावदेवी 11 या टीमला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झाला. इम्तियाज राशिद उस्मानी. इम्तियाज राशिद उस्मानी हा बॅट्समन मैदानावर दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे तुषार, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळचा बॉल गती परिवर्तन स्लोवर 1 रिलीज करत असताना गती कमी केली. या बॉलवर येतोय डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल इथून रिलीज झाला. टीमची धावसंख्या 22. 2 गडी बाद. 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळचा बॉल आणखीन एक लाजवाब स्ट्रोक. तुषारच्या बॅटमधनं 6 धाब्यांसाठी आउट ऑफ द पार्क. हा येतोय लांबलचक षटकार. यावेळी देखील स्टेप आउट केलाय मिडल ऑफ द बॅट, परंतु इथे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं या बॉलला. तिथे फिल्डर अमित तयार होता. झेल इथून पकडला जातोय आणि ज्या विकेटची गरज होती टीम राजन देवा या टीमला, तो फलंदाज इथून मात्र तुषार बाद झालाय. 10 चेंडू त्याने फेस केले आणि 20 धाबा त्याच्या बॅटमधनं. एक चांगली खेळी त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या 3 गडी बाद 28 धाबा धावफलकावर.
तर टीमची धावसंख्या 30 रन्स. यावेळचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच केला. लाईन सोडून जाणारा हा बॉल होता. रडार बाहेर पिच करत असताना डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या 30 धावसंख्येवर देखील लागली जाते. चांगली गोलंदाजी करतोय सचिन कोळी आपल्या टीमसाठी. यावेळचा बॉल लोअर फुलटॉस इथे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 31 धावा 31. तर नेक्स्ट मॅच आहे निकेश मूर्ती आणि त्याचबरोबर सुमित 11. यावेळचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला बीट करून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. तर शेवटचा बॉल टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धावा लागल्यात 35-35. शेवटचा बॉल. यावेळचा बॉल सरळ सोडून दिलाय. रुस्तम चव्हाण अंपायरच्या भूमिकेत देखील आहेत. त्यांचा इशारा येतो इट इज अ व्हाईट बॉल. आणि त्याचबरोबर स्वप्नील मोरावकर हे देखील पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी. यावेळचा बॉल फटका चांगला ऑन साइडला. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. शेवटचं षटक. तर विनोद लालचंद्र कोळी नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. अरुण कोळी. तर 1997 पासून हा खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. विनोद लालचंद्र कोळी अनुभव आहे, एक्सपिरियन्स मॅन, फिरकीचा जादूगर आहे हा खऱ्या अर्थाने गोलंदाज. कारण की त्याच्या फिंगरमध्ये जादू आहे. जेव्हा चेंडू रिलीज केला जातो, चेंडूला टर्न त्याच्या माध्यमातून जास्त प्रमाणात दिलं जातं. फिंगर रोल केले जातात पूर्णपणे बॉलवर. फिंगर स्पिनर म्हणून देखील त्याला ओळखलं जातं या साबाज नगरीमध्ये. तो गोलंदाज आहे. तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत देखील आपण पाहू शकाल सचिन कोळीला. एक स्लिप इथून मात्र तैनात झाले. इम्तियाज या गोलंदाजाने इम्प्रेस केलंय. यावेळचा बॉल बघितला तर टप्पा थोडासा मागे ठेवला, टर्न केलं त्या बॉलला. यावेळचा बॉल डीप मध्ये फिल्डर आहे. बॅट्समन इथून मात्र इम्तियाज राशिद उस्मानीला परतावं लागेल. आणखीन एक विकेटची झाली बदन आणि आणखीन एक हादरा. यावेळी मात्र टीम गावदेवी 11 या टीमला. तर यावेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज केलाय. डॉट बॉल येतोय.
तर बॅक टू बॅक इथे विचार केला तर 3 बॉल डॉट इथे मात्र हाताळले त्या गोलंदाज विनोद लालचंद्र कोळी याने. तर अनुभव आहे, 97 पासून क्रिकेट खेळलं जातं, एक्सपिरियन्स मॅन, परंतु यावेळी टप्पा बदलवला, लाईन बदलवली, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला परंतु टर्न थोडंसं कमी होतं या बॉलला, सरळ निघून गेला लेग स्टिकच्या बाहेर. यावेळेचा बॉल डान्सिंग द डाऊन, परंतु फटका इथे चांगलाय अरुण कोळीच्या बॅटमधनं. विनोदच्या गोलंदाजीवर झाला प्रहार, येतोय 6 धावांसाठी षटकार. तर टीमची धावसंख्या 45 धावा, 45 रन्स. शेवटचा बॉल इथे, आणखीन एक चांगला स्ट्रोक, आणखीन एक षटकार येतोय बॅट्समन अरुणच्या बॅटमधनं आणि टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 51 धाबा आणि 52 धाब्यांचं टार्गेट आहे. तर एक इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 51 धाबा आणि 52 धाब्यांचं टार्गेट आहे टीम राजन देबा या टीमसाठी. कोणी कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. निकेश स्मृती क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य जत्रा चषक 2022. यस डीजे प्लीज. चला चला उशीर झाला, शिर्डीला जाया. निकेश स्मृती या टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे, तर मयूर कोळी आपण टॉससाठी या आणि उदेश कोळी आपण टॉससाठी यायचं आहे.
तर हेमंतदादा कोळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल निकेश मूर्ती आणि सुमित इलेव्हन या दोन्ही टीम्सच्या दरम्यान. तर जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जुडले जातील. सिराज सरांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. तर हेमंतदादा कोळी आपण जायचं आहे, तुमच्या शुभ हस्ते टॉस होईल. तर सुमित इलेव्हन आणि निकेश मूर्ती या दोन्ही टीमच्या दरम्यान एका बाजूला मयूर कोळी आणि एका बाजूला उदेश कोळी. एक मॅच जिंकलाय उदेश कोळी आणि कॉन्फिडन्स घेऊन पुढच्या मॅचमध्ये उतरेल, परंतु एक मॅच हारली टीम निकेश मूर्ती. कॉन्फिडन्स थोडासा लो आहे, परंतु त्या टीममध्ये फरान आहे. हेमंत कोहली के शुभ हस्ते यहाँ पर टॉस होने जा रहा है निकेत स्मृति और सुमित इलेवन के दरमियान. सो कौन देगा कॉल? टेल्स इज अ कॉल एंड इट इज हेड. सो निकेत स्मृति हैज वन द टॉस एंड इज इलेक्टेड टू बॉलिंग ही करेगा. पहला मैच आपने हारा है, आपके गेंदबाजों ने काफ़ी गलतियां की थी और फरहान जैसा एक मायानाज बल्लेबाज भी आपके खेमे में है, लेकिन इसके बावजूद आप ज़्यादा स्कोर नहीं कर पाए. कहाँ कमी रह गई? स्कोर तो बराबर था, लेकिन थोड़ा फील्डिंग में मिस हुआ और वो 2 कैच पकड़ते थे तो हम जीत ही जाते थे. जो प्लेइंग 11 लास्ट मैच में खेली थी, सेम प्लेइंग 11 रहेगी या कुछ चेंजेस है? नहीं नहीं, सेम वही खेलेंगे. और कितने तक रोकने का प्रयास करेंगे इन लोगों को? अभी 40 के अंदर ही रोकने को देखेंगे. थँक यू व्हेरी मच सर. बात करने के लिए बहुत बहुत शुभकामनाएं आपके साथ. सर, अगर तुम्ही टॉस जिंकले असता तर काय घेतलं असतं? फील्डिंग. याच्या कुछ खास इसका फील्डिंग लेने का आपका फैसला? फैसला कुछ नहीं, लेकिन बॉलिंग साइड हमारा थोड़ा फिट है इसलिए. आपके बैटिंग साइड में पंकज जैसा बैट्समैन है, क्या लगता है कितना स्कोर करेंगे पंकज? और मिलन जैसा बैट्समैन अगर विकेटों पर रहा तो कितना स्कोर कर पाएंगे? 50-60 तक जाएंगे हम. 4 ओवरों का मैच है. 4 ओवर का 50-60 तक मारने का कोशिश करेंगे हम. थैंक यू सो वेरी मच सर. बेस्ट ऑफ लक फॉर योर मैच. पहली मैच आप जीते हुए हैं. ओवर टू यू कॉम बॉक्स नीलेश. थैंक यू. यावेळचा बॉल लांबलचक षटकार येतोय बॅट्समन अमितच्या बॅट मधनं. लाजबाब स्ट्रोक 6 धावांसाठी षटकार. वर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजा. यावेळचा बॉल चेंडू हवेत आहे, बॉल खाली, मंथन येईल. एक लाजवाब कॅच मंथनच्या हातामध्ये. थँक यू.
तर राजन कोळी साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा संघ आपण मैदानात खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय राजन देबा या नावाने. तर जेव्हा जेव्हा या विभागामध्ये स्पर्धा असतील तेव्हा तेव्हा राजन देबा हा संघ आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. आणि तो संघाचे पॅगर आणि त्या संघाचे संघ मालक राजन कोळी साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील जर त्या टीमचा रेकॉर्डचा विचार केला ना तर 7 सीझन झाले त्या जत्रा चषकचे आणि 5 ट्रॉफ्याज आहेत त्यांच्याकडे. त्या म्हणजे रनरअपच्या 5 ट्रॉफ्या. परंतु पहिल्या क्रमांकावर अजून देखील नजर आहे राजन देबा या टीमची. यावेळचा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ब्लॉकर लेनचा चेंडू. एक सिंगल नवीन बॅट्समन सचिन कोळी. टीमची धावसंख्या 11 धावा 11 रन. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इम्तियाज राशिद उस्मानी हा गोलंदाज देखील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. यावेळचा बॉल बॅटची एज. घोषित रिझनमध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. टार्गेटचा विचार केला तर टार्गेट आहे तुम्हाला 52 धाबा. 52 धाबा इथून मात्र तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. तर अंपायरला विनंती असेल जे प्रेक्षक मैदानात आले त्यांना बाहेर काढायचे. रुस्तम सर जे प्रेक्षक आले त्यांना बाहेर काढा प्लीज. यावेळचा बॉल चांगला टप्पा होता. चांगली लाईन होती या बॉलवर. पडल्यानंतर स्विंग आपल्याला पाहायला मिळालं. इम्तियाजच्या दरम्यान चेंडू रिलीज करत असताना डॉट बॉल येतोय. यावेळचा बॉल ऑन साईडला तिथे फिल्डर आहे. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 13. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 20 आणि धाबा करायचे तुम्हाला 39 धाबा. 20 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज. यावेळचा फुल टॉस बॉल. संधी होती मोठा हिट खेळण्याची परंतु अक्रॉस द लाईन क्रिकेट सचिनच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. घोषित रिझनमध्ये हा चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 14. अजून देखील एक बॉल इथून मात्र शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर मार्गस्थ असताना इम्तियाज राशिद उस्मानी काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने आतापर्यंत आपल्या स्पेलमध्ये. यावेळचा बॉल आणखीन एक चांगला बॉल रिलीज झालाय. ही खासियत आहे इम्तियाज राशिद उस्मानीची. षटक क्रमांक इथे मात्र दुसरं संपलंय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर राजन देवा टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. एक गडी बाद 14 धावा. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि धावा करायचे तुम्हाला 38 धावा. तर 18 चेंडू आणि 38 धाबा. 12.67चा रिक्वायर रन रेट आहे. इथून तुम्हाला 12च्या सरासरीने रन्स देखील करावे लागतील. सध्याचा विचार केला तर 7च्या सरासरीने धाबा देखील जमवल्या जातील या राजन देवा या टीमच्या दरम्यान. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे संचित वाघे परंतु हा बॅट्समन फॉर्ममध्ये येण्याची गरज आहे. तर प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेरून जायचे प्लीज. त्या मावशींना विनंती असेल की आपण बाहेरून जा.
तर गोलंदाज सचिन शर्मा, ते सर्रार गोलंदाज या टीमचा यंगस्टर खेळाडू. पहिलाच बॉल इथे मात्र स्लॉट मध्ये होता, तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. विजय येतोय, एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर 15 धावा. प्रति षटकामागे तुम्हाला 12 धावा करायच्या आहेत, म्हणजे एक तरी मोठा स्ट्रोक तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये तो स्ट्रोक येईल का, या दोन्ही बॅट्समन सचिन कोळी आणि संचित वाघेच्या दरम्यान हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल या मॅचमध्ये. तर चला, वेळ तुम्ही कमी प्रमाणात खर्च करा प्लीज, कारण की अजून आपल्याला इथे मॅचेस खेळवायचे आहेत, याची तुम्ही नोंद घ्या. यावेळेचा बॉल फटका फसलाय, किरण येतोय बॉल खाली, इथून मात्र एक सिंगल. कॅच ड्रॉप झाली सचिन कोळीची. तर आयान याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर कॅच किंवा रनआउट घेतला तर अल्ताफ यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळेचा बॉल सरळ सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा येतो. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत तर मात्र 17 धाबा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि करायचे आहेत 35. 16 चेंडू आणि 35 धाबा. यावेळेचा बॉल फटका फसलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या दरम्यान हा जेल ड्रॉप झाला. दुसरं जीवनदान इथून मिळते सचिन कोळीला, परंतु हे जीवनदान कितपत महागडं ठरेल गावदेवी 11 या टीमला हे देखील पाहावं लागेल येणाऱ्या काळामध्ये. अशा कॅचेस तुम्हाला इथून पकडाव्या लागतील या मॅचमध्ये, कारण की आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर प्रत्येक मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगली गेली. प्रत्येक मॅचमध्ये शेवटच्या क्षणी काहीतरी टर्निंग पॉईंट ठरलं. या मॅचचा टर्निंग पॉईंट काय असेल हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. यावेळेचा बॉल उचली घेणारा होता, फ्लाइंग करून गेला, डॉट बॉल. यावेळेचा बॉल तिथे इम्तियाज आहे, परंतु फ्री हिटचा बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथून मात्र सेकंड रन साठी. आणि हे थोडंसं फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण की स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन सचिन होता ना, तो अर्ध्या क्रीजमध्ये आला होता, परंतु सचिनच्या दरम्यान थोडंसं आपल्याला फंबल पाहायला मिळालं, कारण की नजर त्याची दुसरीकडे होती. या धावा मिळतील तर फक्त एक. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 21 धावा 21. येणारे बॉल आहेत 13 आणि धावा करायच्या तर 13 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल. तर
31 धाब्यांची गरज आहे. 31. यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला चेंडू रिलीज. डॉट बॉल येतो. येणारे बॉल आहेत 12 आणि करायचे आहेत 31 धाबा. 15.5च्या सरासरीने इथून तुम्हाला धाबा जमवाव्या लागतील. समीकरण जर या ओव्हरच्या आधी पाहिलं तर 12.67 होतं. इथून मात्र समीकरण बदललंय. धाबा इथे मात्र वाढ होते. 15.5च्या सरासरीने तुम्हाला इथून धाबा करायचे आहेत. 12 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. तर अरुण येते गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळेचा बॉल तिथे आया नव्हता. इथून मात्र रनआउटची संधी. इथून मात्र फलंदाज 2 धाबा झाल्यात कंप्लीट. जर डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र निर्माण वेगळं झालं असतं, परंतु सेकंड अटेम्प्टचा देखील प्रयत्न झाला. स्ट्रायकिंग एंडला देखील थ्रो आला, परंतु तुमचा थ्रो देखील क्विक येणं इम्पॉर्टंट असतं जेव्हा तुम्ही थ्रो करत असता. परंतु या 2 धाबा कंप्लीट होतात. टीमची धावसंख्या 23. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 11 आणि करायचे आहेत 29 धाबा. यावेळेचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. संजीवनी देणारा हा षटकार येतोय. ज्या षटकाराची खऱ्या अर्थाने राजन देबा या टीमला गरज होती तो षटकार आलाय बॅट्समन संचित वाघेच्या बॅटमधनं. हा लाजबाब 6 धाब्यांसाठी. तर 10 चेंडू आणि 23 धाबा. इथे मात्र फील्ड सेटअप मध्ये इथे चेंजिंग केलं जाईल. अरुण नामक गोलंदाज 40+ खेळाडू, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे या गोलंदाजाकडे, परंतु यावेळी मात्र व्हाईट बॉलचा इशारा. तर रुद्र भंडारी यांच्या माध्यमातून जर संचित वाघे यांनी 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळीचा बॉल एस्टनचा वेध. जसं पारितोषिक लागलं तसा हा फलंदाज झालाय बाद. जर विनायक सोलकर याने लगातारचे 3 षटकार लगावले तर 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
तर जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा होतात तेव्हा रुद्र भंडारीच्या दरम्यान सातत्याने पारितोषिकं लावली जातात. तर रुद्र निलकंठ भंडारी निलकंठ भंडारी यांच्या माध्यमातून अँड्रम बॉल क्रिकेटच्या मॅचेस देखील आहेत. नाईट आहे आणि फ्री एंट्री आहे आणि साबाजच्या त्या मैदानावर त्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. फ्री एंट्री आहे, नाईटची ती स्पर्धा. यावेळेचा बॉल ऑन साईडला फुल टॉस लॉफ्ट केलाय. तिथे फिल्डर आहे, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. समीकरण इथे बदललंय. इथे येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 आणि करायचे आहेत 18 धाबा. या 2 बॉलमध्ये कमबॅक करणं इम्पॉर्टंट आहे गोलंदाज अरुणला. या 2 बॉलमध्ये मोठा स्ट्रोक आला तर राजन देवा टीमसाठी यावेळेचा बॉल पडल्यानंतर पूर्णपणे कमी गतीचा बॉल रिलीज झालाय. तर हितेश यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. हितेश हितूबाई यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि सातत्याने भरपूर सहकार्य त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळालं. एक डॅशिंग पर्सनॅलिटी देखील आहे. आणि इथून मात्र फलंदाज झालाय बाद. सचिन कोळीला इथून परतावं लागते. आणखीन एक विकेटची झाली बदन. समीकरण इथून बदललं जाते. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि करायचे आहेत धाबा 18. तेरे लिए आए तेरे ही दीवाने झूमे नाचे गाए आए रंग जमाने कैसे कैसे घूमे आए क्या जाने क्या जाने. तर रोनितसाठी सुवर्ण संधी आहे. जर षटकार लगावला तर 100 रुपयाचं पारितोषिक रुद्र निलकंठ भंडारी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. नवीन बॅट्समन रोनित आहे मैदानावर. 6 चेंडू आणि 18 धाबा. प्रत्येक बॉलवर मोठा हिट येणं इम्पॉर्टंट आहे, कारण की 3 षटकार तुम्हाला इथून मारावे लागतील या मॅचमध्ये. तर यावेळेचा बॉल डॉट बॉल येतोय. कमी उसळी घेणारा हा बॉल होता. तर गोलंदाज मंथन भरत कोळी. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील टेनिस बॉल क्रिकेट मधलं आपलं अधिराज्य गाजवलं. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॉल खाली फिल्डर येईल आणि यावेळी मात्र कॅच ड्रॉप. आणखीन एक झेल इथून मात्र ड्रॉप होतोय. तर 4 चेंडू आणि 17 धावा. तर विनायक सोलकर साठी सुवर्ण संधी आहे. रुद्र निलकंठ भंडारी यांच्याकडनं जर 3 षटकार लगावले तर 20,000 रुपयाचं पारितोषिक. आणि हितूबाई यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या निकेश मूर्ती क्रिकेट क्लब यांच्याकडनं आणि आमच्या जत्रेकडनं. जत्रेच्या पूर्ण
आयोजकाकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. DJ हितूला तर 1 रन शॉट आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला. 16 धाबा. 3 षटकार लगावले तर रुद्र निलकंठ भंडारी यांच्याकडनं 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. यावेळचा बॉल फुल टॉस होता तिथे फिल्डरच्या दरम्यान कपलत झाली. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. दोन चेंडू आणि 2 चेंडू आणि 12 धाबा. जर मॅच टाय झाली तर 1-1 पॉइंट दिला जाईल. तर पाणी द्यायचं आहे. मैदानावर पाणी द्या प्लीज. तर 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. जर 2 षटकार लगावले बॅक टू बॅक तर 20,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रुद्र निलकंठ भंडारी यांच्या माध्यमातून. दोन चेंडू आणि 12 धाबा. मंथन भरत कोळी गोलंदाजीच्या मार्कवर हा यंगस्टर खेळाडू. यावेळचा बॉल बॅटची जिथे मात्र घोषित रिझन मध्ये चेंडू झाला दाखल. 1 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. आणि अजून देखील मॅच मध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल रिलीज होत नाही तोपर्यंत मॅच मध्ये काही घडू शकतं. कारण की 1 बॉल मध्ये तर शेवटच्या बॉलवर षटकार लगावला तर विनायक सोलकर यांना रुद्र निलकंठ भंडारी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचा बॉल 11 धाबा. कशा पद्धतीने ही मॅच फिनिश होईल हे देखील पाहणे इम्पॉर्टंट आहे. 1 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. मंथन भरत कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला विनायक सोलकर. यावेळचा बॉल चांगल्या टप्प्यावर रिलीज झाला आणि इथं येतोय चौकार. वाजत गाजत पालखी निघाली माझे विराईची पालखी निघाली मानाची थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो तर तुषार कोळी ठरला या मॅचचा हिरो. मोक्याच्या क्षणी 10 चेंडू आणि 20 धाबा आणि आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलं आणि तदनंतर चांगलं प्रदर्शन केलं गावदेवी 11 या टीमने. वेल प्लेड तुषार. यापुढचं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन व्हाईस ऑफ चिता कॅम्प सिराज सरांना.